असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा। सण उत्सवाचे दिवस सुरू झाले असून बाजारपेठेत फुलांनाही चांगला दर मिळालाय। झेंडू, गुलाब, निशिगंधा, लिली अशा विविध प्रकारच्या फुलांना समाधानकारक दर मिळतोय। सततच्या पावसामुळे फुल शेतीला मोठा फटका बसलाय। फुलांच्या विक्रीतून किमान ही झळ भरून निघेल अशी अपेक्षा फुल उत्पादकांकडून व्यक्त होते। शनिवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झालाय। त्यापूर्वी एक दिवस आधी हरतालिका झाली। आता गणेशोत्सवादरम्यान गौरीचे आगमन होणार आहे। हा काळ फुलांच्या मागणीचा असतो, त्यामुळे बाजारात सध्या फुलांच्या दरात वाढ दिसून येते। येथील बाजारात झेंडू सध्या 60 रुपयांपासून 100 रुपया दरम्यान प्रति किलो विकला जातोय। गुलाब 300 ते 400 रुपये गुलाबाला 300 ते 400 रुपये दरम्यान दर आहे, तर निशिगंधा 300 ते 400 रुपये, लिली 30 ते 50 रुपये बंडल आहे। काही वर्षात सणासुदीच्या दिवसातच प्रामुख्याने झेंडूला दर अत्यंत कमी मिळाल्याने यंदा लागवड कमी झाली आहे। शिवाय नियमितपणे लागवड करणाऱ्यांना सततच्या पावसाने मोठा फटका दिलाय। झेंडूला फुल धारणेच्या काळात सततच्या पावसाने नुकसान झालंय, त्यामुळे ही शेती सावरण्याचा प्रयत्न करते। बाजारात फुलांची मागणी वाढली आहे। गणेशोत्सवापासून झेंडूला मागणी सुरू होते। यंदा सुरुवात चांगली झाल्याने दिवाळीपर्यंत हे दर मिळाले तर मागील 2 ते 3 वर्षातील नुकसान भरून काढता येईल अशी अपेक्षा उत्पादकांकडून व्यक्त होतीये। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा।